नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक आहात, हेल्दी आहात, जिम करत आहात, डाएट करत आहात आणि स्वतःची काळजी घेत आहात. आजचा व्हिडिओ आहे ॲब्सवर. हे ज्या लोकांसाठी आहे जे बिगनर आहेत किंवा ज्यांना जिम जात नाहीत, ते लोक घरी बसून आहेत. ही इकडची चरबी वाढली आहे, ही जी लोअर जी ॲब्स आहे ह्याची चरबी वाढली आहे, म्हणजे हे फुल जे लोअर ॲब्स आहे ते पाऊच दिसत आहे, असं लटकत आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजे मला बोलायचं हे आहे की जरी तुम्ही जिमला नसाल जात ना, तिथेच तुमचं फिटनेस एंड होत नाही. तुम्ही छोट्या छोट्या स्टेप्सनी घरातूनही चालू करू शकता. आणि मी नेहमीच बोलते की बॉडी जी आहे ती जिममध्ये बनत नाही, ती घरी बनते. डाएटवर फोकस करा. आणि हा व्हिडिओ बघायच्या आधी फक्त थोडेसे टिप्स मी तुम्हाला सांगते. हा ॲप्स चॅलेंज मी घेऊन आली आहे 15 डेजसाठी. पण या 15 डेजमध्ये शुगर बंद करून टाका. अवॉइड शुगर, जंक फूड, प्रोसेस फूड, जे पण काय आहे, जे पण तुम्ही जे चटरफटर खात असाल ते सगळं ह्या 15 डेजसाठी बंद करा. जास्त पाणी पिया. दिवसातनं एकदा 1 ते 2दा ग्रीन टी पिया. हे 4 टिप जे आहेत ते लक्षात ठेवा पुढच्या 15 दिवसासाठी. आणि मग जाऊन हा वर्कआउट जे आहे ते चालू करा. आणि तुम्ही खरंच बघाल किती इफेक्टिव्ह आहे हा वर्कआउट, किंवा किती इफेक्टिव्ह रिझल्ट तुम्हाला स्वतःला दिसणार आहे हे 15 डेज फॉलो केल्यानंतर. व्हिडिओ बघायच्या आधी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. रेग्युलर अपडेट्स भेटत राहतील तुम्हाला या चॅनलचे. हे बघा, आपलं जे ॲब्स असतं, आपलं जे पोट असतं, जी बेली असते ती खालून अशी सुटलेली असते, ह्याला आपण लोअर ॲब बोलतो. हे वरतूनही असं असतं, असं पाऊचसारखं असतं आणि ओव्हरऑलही जाड असतं. तर आज आपण फक्त 3 एक्सरसाइजेस बघत आहोत जे तुमचं फुल बेली, फुल ॲब्स, फुल स्टमक टार्गेट करेल. अप्पर ही टार्गेट करेल, लोअर ॲब्स टार्गेट करेल आणि फुल फॅट रिड्युसिंग एक्सरसाइज असणार आहे हा. शिवाय कॅलरी डेफिसिटमध्ये जावा आणि मग वर्कआउट करायला चालू करा. तर हे बघा, हे जे अप्पर बेली आहे जी जाड झाली आहे त्याच्यासाठी हा एक्सरसाइज करायचा आहे. हात वरती 1 2 3 4 टच करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हे हात खाली घ्याल ना, तेव्हा स्टमक जे आहे ना, तुमचं बेली जे आहे ते स्क्वीज करायचं आहे, फील करायचं आहे. साईडनी पण बघा हे कसं दिसतं. हात वरती 1 2 3 4 5 6 7. हे झालं आपलं फर्स्ट एक्सरसाइज. फक्त सेट कंप्लीट करायसाठी सेट मारू नका. सेट मारताना, प्रत्येक रेप मारताना फील करा मसलला आणि मग मारत जावा. हे लोअर ॲब जे आहे, जे लटकलं आहे, असं चालताना अनइझी होतं, बसताना अनइझी होतं, त्याच्यासाठी हा वर्कआउट आहे. तर हात असे वरती घ्यायचे आहे. हे बघा, हे नी जे आहे ना ते ॲज मच ॲज यू कॅन हाताला टच करायचं ट्राय करा. 1 स्लो मुवमेंट करा पण इफेक्टिव्ह करा. 2 3 4 5 6. साईडनी पण बघा, नी वरती फक्त करायचं आहे. हात स्ट्रेट. 1 2 3 4 5 6. नी जेवढं वरती येईल तेवढं चांगलं. पण मी समजू शकते ज्या लोकांना थोडंसं जास्त पोट आहे त्यांचा पाय जे आहे, नी जे आहे ते एकदम मॅक्सिमम वरती येणार नाही. काही प्रॉब्लेम नाही. ट्राय करा, आत्तापासून ट्राय करा. पुढे थोड्या दिवसानंतर नक्की इफेक्टिव्ह रिझल्ट येईल, पण ट्राय करा. आता ओव्हरऑल बेली आपण टार्गेट करत आहोत या सिम्पल आणि एकच एक्सरसाइजनी. ते लक्ष द्या. हात जे आहे ते मागे करायचे, ठीक आहे. हा कोणी जो आहे तो ह्या नीला टच करायचा आहे. हे बघा, 1 2 3 4. स्क्वीज करा बेली. साईडनी बघा, हात मागे. 1 2 3 4 5 6.
ठीक आहे. तर हे झाले आपले किती, फक्त 3 एक्सरसाइजेस. ह्याला करायला तुम्हाला किती टाइम लागेल, फक्त 15 ते 20 मिनटं. तुमच्याकडे 15 ते 20 मिनटं तर असेलच स्वतःसाठी पूर्ण 24 तासामध्ये. हे 3 एक्सरसाइजेस बघितले, इझी एक्सरसाइजेस आहे, ह्याच्यामध्ये इंटेन्सिटी जास्त नाही. त्यामुळे हे प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही स्टार्ट करायचं आहे 50 रेप्सनी. स्टार्ट करा 50 रेप्स इंटू 2 सेट्स. 2 सेट्स आधी करायचं आहे. मग नेक्स्ट वीकला तुम्ही ह्याचेच 3 सेट्स कराल, 50 इंटू 3. हे झाले सेट्स. आता एक महत्त्वाची गोष्ट, शुगर कमी करा किंवा शुगर संपवून टाका. मी समजू शकते की आपल्याला लहानपणापासून सवय आहे साखर खायची, चाय पियायची, तर ती आपण झटक्यात संपवू नाही शकत, झटक्यात बंद करू नाही शकत. त्यामुळे जर तुम्ही 2 चमचे खात असाल ना आज, तर ते उद्यापासून 1 चमचा करायला चालू करा. 1 चमचा केल्यानंतर अर्धा करा, अर्धा केल्यानंतर पाव करा, आणि मग जेव्हा ते पावपर्यंत येईल ना, त्याच्यानंतर कंप्लीट शुगर बंद करून टाका, स्विच करा गुळावर. एकदम इझी एक्सरसाइजेस आहे. तुम्ही उद्यापासून नाही, आजपासून स्टार्ट करा, कारण उद्या कधी येत नसतो. तर आजपासून चालू करा. 15 दिवसाचा हा चॅलेंज तुम्ही पण घ्या, कारण जोपर्यंत तुम्ही चॅलेंज घेणार नाही तुम्हाला काहीच फरक पडणार नाही, किंवा तुम्ही त्या गोलसाठी रीच व्हायचा पण प्रयत्न करणार नाही. चॅलेंज ॲक्सेप्ट करायच्या आधी मेजरमेंट्स घ्या आणि 15 डेज नंतर ही मेजरमेंट घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल किती फरक पडला. पण मला येऊन बोलू नका जर तुम्ही तुमच्या जिभेवर कंट्रोल करत नाहीत. त्यामुळे एक्सरसाइज करा, चांगलं खावा, कॅलरी डेफिसिटमध्ये जावा आणि पुढच्या व्हिडिओलाही या. तोपर्यंत धन्यवाद.